जॉईन व्हा. ठीक आहे, चला स्टार्ट करूयात आता आपण. अच्छा, एक मिनिट, मला तुम्हा सगळ्यांना जरा मोठं बघायचंय म्हणून मी स्वतःला अनपिन करते. अच्छा, जे जे मला व्यवस्थित बघू शकतात आणि ऐकू शकतात त्या विद्यार्थ्यांनी हँड रेज करा, हात वरती करा. छान, गुड, ठीक आहे. ओके, मधूनच समजा माझा आवाज ब्रेक झाला किंवा स्क्रीन दिसत नसेल तर तुमच्या टीचरला सांगा, ते अनम्यूट करून मला तसं सांगते. ठीक आहे, चला. तर आज आपण 10वीचा जो पहिला भौतिकशास्त्राचा धडा आहे, गुरुत्वाकर्षण, तो सुरू करणार आहोत. अच्छा, आता ना मला त्याच्यासाठी ना तुमच्याशी पण मधून अधून उत्तर ऐकायचे, बोलायचे, तुमच्याशी बोलायचे. म्हणजे तर तुम्ही तुमच्यापैकी कोणी जण एक जण सिस्टमच्या जवळ येऊन अनम्यूट करून माझ्याशी बोलू शकता. ठीक आहे, तर आपण हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर चालू करू. ग्रॅव्हिटेशन इंग्लिश मध्ये म्हणतात, गुरुत्वाकर्षण धडा आपण चालू करू. त्याआधी ना मला तुमच्याकडून थोडस जाणून घ्यायचंय की गुरुत्वाकर्षण म्हणजे काय असतं. तर तुम्ही मला जरा सांगा, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय असतं. गुरुत्वाकर्षण म्हटल्यावरती तुमच्या डोक्यामध्ये काय येतं, कोण सांगेल? काय येतं तुमच्या डोक्यामध्ये गुरुत्वाकर्षण म्हटलं की? नक्की काय असतं गुरुत्वाकर्षण? एक जण कोणीतरी जवळ या, अनम्यूट करून सांगा. गुरुत्वाकर्षण काय असतं? सिंपल क्वेश्चन आहे. अच्छा, तुम्ही ती ऍपलची स्टोरी ऐकली असेल. एक शास्त्रज्ञ होता, त्याच्या डोक्यावर ऍपल पडलं आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. स्टोरी ऐकली असेल तुम्ही. नाही? नाही ऐकली ती स्टोरी? चला ठीक आहे. ऍक्च्युली ना आता तुम्ही लोक असं बोलणार नाही ना, तर मला ते थोडं मुश्किल जाणार आहे. तर तुमच्यापैकी कोणीतरी ट्राय करा सिस्टीमच्या जवळ येऊन बोलण्यासाठी. अच्छा, माईक डिऍक्टिव्हेट आहे. ओके, अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके, मी ऍक्टिव्हेट करते. थँक्यू सो मच चॅट मध्ये टाकण्यासाठी. हा, मी ऍक्टिव्हेट केलंय माईक. हा, कोण सांगेल मला आता? हॅलो, हा सांग. पृथ्वीकडे काही वस्तूंची जाते तिला गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतात. हा, आता मला हा दुसरा प्रश्न विचारायचा आहे. ते दुसरं कोणी उत्तर सांगितलं तरी चालेल, की वस्तूंना स्वतःकडे आकर्षित करण्याची शक्ती फक्त पृथ्वीकडे आहे का? हो. अच्छा, पृथ्वीच्या बाहेर पण, पृथ्वीच्या बाहेर पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, ग्रह आहेत, तारे आहेत, तर त्यांच्याकडे पण आहे का ही शक्ती? नाही आहे. पृथ्वीकडे. हा, आहे. येस. तर आज आपण गुरुत्वाकर्षणाला आधी व्यवस्थित समजून घेणार आहोत. नीट ऐका आता मी जे सांगते ते. जगामधली ना कोणती पण वस्तू जिचं स्वतःचं वस्तुमान आहे. बघा, वस्तुमान आणि वजन दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण आपल्या नॉर्मल दैनंदिन जीवनामध्ये वजन म्हणतो, वजन एवढं आहे, म्हणजे बटाट्याचं वजन एवढं आहे, साखरेचं वजन एवढं आहे. पण ऍक्च्युअल मध्ये वजन आणि वस्तुमान दोन वेगवेगळ्या राशी आहेत. हे तुम्ही शिकणार आहात. ठीक आहे, तर आपण त्याच्यावर येणारच आहोत नंतर. पण आता सध्या लक्षात ठेवा, आपण किलोग्रॅम मध्ये किंवा ग्रॅम मध्ये मोजतो ते वस्तुमान असतं.
आणि न्यूटन मध्ये मोजतो ते गुरुत्वाकर्षण बल त्या वस्तूवर किती काम करतंय त्याला वजन म्हणतात. ठीक आहे, सध्या एवढं लक्षात ठेवा, नंतर आपण वजनाचा आणि वस्तुमानाचा फरक तर लिहिणारच आहोत. ठीक आहे, तर ह्या जगामध्ये ज्या ज्या वस्तूचं वस्तुमान आहे, मी परत रिपीट करते, त्या जगामध्ये ज्या ज्या वस्तूकडे स्वतःचं वस्तुमान आहे त्या प्रत्येक वस्तूकडे दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करण्याची शक्ती आहे आणि त्याच शक्तीला आपण काय म्हणतो, गुरुत्वाकर्षण म्हणतो. हे गुरुत्वाकर्षण असल्यामुळे आपल्या सभोवताली खूप साऱ्या घटना घडत आहेत. जर गुरुत्वाकर्षण नसतं तर त्या घटना घडल्या नसत्या. आता इमॅजिन करा, तुम्ही कल्पना करा की समजा ह्या जगामधून गुरुत्वाकर्षण संपलं तर काय घडेल, कोण सांगेल मला? ह्या जगामधून जर गुरुत्वाकर्षण संपलं तर काय घडेल? ज्यांना उत्तर द्यायचे सिस्टीमच्या जवळ या, अनम्यूट करा आणि उत्तर द्या. मॅडम, एखाद्या वस्तू खाली न पडतो वरच आहे. हा, एखादी वस्तू खाली नाही पडणार, ती वरच राहील. बरोबर आहे. ठीक आहे. आणखी काय होईल की एकच फक्त बदल नाही होणार, खूप सारे बदल होतील. कोण सांगेल असं? सगळे वस्तू हवेत तरंगायला लागतील. हा, ते झालं ना, वस्तू खाली नाही पडणार, सगळ्या वस्तू हवेमध्ये तरंगायला लागतील. बरोबर आहे. आणखी काय होईल त्याच्या व्यतिरिक्त? विचार करा जरा की गुरुत्वाकर्षण फक्त नुसतं एक वस्तूंना पकडून ठेवणारी गोष्ट नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. ती जर नसेल तर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या विध्वंसक होतील. विचार करा जरा. एक क्लू देते, आपले सगळे ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत. बरोबर आहे. पृथ्वीला पकडून बाकीचे पण ग्रह सूर्याभोवती परिक्रमा करतात. काय संबंध आहे त्याचा गुरुत्वाकर्षणाशी? चला, मी ना आज तुम्हाला, आता मला डायरेक्ट उत्तर नाही देते तुम्हाला ह्या प्रश्नाचं. तुम्हाला थोडासा डोकं लावायचंय, त्या गोष्टीवर जरा माहिती मिळवा, तुमच्या शिक्षकांना बोलू शकता. तुम्हाला इंटरनेटचा ऍक्सेस असेल, इंटरनेटवरून पण माहिती काढू शकता, पण तुमच्या टीचरच्या आणि पेरेंट्सच्या गायडन्स मध्ये. तर मला सांगायचंय, तुम्ही नेक्स्ट क्लासमध्ये, पुढच्या आठवड्यात पण आपला क्लास असेल, त्याच्यावेळी तुम्ही मला सांगायचंय की ह्या जगामधून जर गुरुत्वाकर्षण शक्ती नाहीशी झाली तर काय काय घडेल. असे खूप मोठे, कमीत कमी 4-5 बदल आहेत. खूप सारे, पण हे 4-5 महत्वाचे बदल आहे जे घडतील जर गुरुत्वाकर्षण नाहीसं झालं तर. ते 5 बदल कोणते असतील ते तुम्ही मला नेक्स्ट क्लासमध्ये सांगायचे. ठीक आहे. ज्या मुलांना मी जो होमवर्क दिलाय तो समजलाय त्यांनी हात वर करा. मी काय होमवर्कला प्रश्न दिलाय, ज्यांना तो समजलाय त्यांनी हात वर करा. परत एकदा मी रिपीट करते, काही मुलं हात नाही उचलत आहेत. जगामधून गुरुत्वाकर्षण शक्ती नाहीशी झाली तर जगामध्ये कोणते महत्वाचे बदल घडतील, हा प्रश्न आहे. ठीक आहे. चला, तर आता आपण पुढे वळूया धड्याकडे. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? सगळ्यांना, ज्यांना माझी स्क्रीन दिसते हात वर करा. ओके, ठीक आहे.
काही जणांचे माईक ओपन आहेत, तर प्लीज माईक म्यूट करा, कारण मग आवाज येतोय मागून बॅकग्राऊंड मधून. ठीक आहे, चला. तर गुरुत्वाकर्षण हा धडा आपण सुरू करतोय. तर आता तुम्हाला बघायचंय की गुरुत्वाकर्षण हा धडा आपण सुरू करू त्याच्यासाठी आधी मला ना तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगायच्या आहेत, आणि किंवा तुम्हाला ऑलरेडी जर माहिती असतील तर मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचे. मला जरा कोण सांगेल का की भौतिक राशी काय असते? कोणाला ज्यांना माहिती आहे हा शब्द जर तुम्ही आधी पहिले ऐकला असेल तर, भौतिक राशी. भौतिक राशी काय असते? कारण आपलं पूर्ण भौतिक शास्त्र हा भौतिक राशींवरच आधारित आहे. नाही कल्पना नाही कोणाला? ठीक आहे, मी सांगते, प्लीज ते नोट करून घ्या नोटबुक मधून. ज्या राशी आपण मोजू शकतो त्याला भौतिक राशी म्हणतात. उदाहरणार्थ, वस्तूचं वस्तुमान आपण मोजू शकतो, वस्तूची आपण लांबी मोजू शकतो, एखाद्या वस्तूमधून किती विद्युत धारा चालली ते मोजू शकतो, त्या वस्तूवर किती बल लावलंय किंवा त्या वस्तूवर किती बल काम करते ते आपण मोजू शकतो. तर हे ज्या ज्या गोष्टी आपण मोजू शकतो, वस्तुमान, आकारमान, तापमान, विद्युत धारा, बल, दाब, ह्या सगळ्याच्या सगळ्या भौतिक राशी आहेत, ज्या तुम्ही गेल्या वर्षी पण शिकलेलात. काही भौतिक राशी, चाल, वेग, अंतर, विस्थापन, त्वरण, ऊर्जा, शक्ती, या सगळ्या भौतिक राशी तुम्ही शिकलेल्या की नाही गेल्या वर्षी? ह्यांनाच भौतिक राशी म्हणतात. ज्यांना आपण मोजू शकतो त्यांनाच आपण भौतिक राशी म्हणतो. आणि ह्या भौतिक राशी किती प्रकारच्या असतात? भौतिक राशी किती प्रकारच्या असतात? भौतिक राशी 2 प्रकारच्या असतात. ज्या भौतिक राशींना दिशेची गरज असते त्यांना आपण सदिश राशी म्हणतो. जसं की आता मला बल लावायचंय, तर बल लावण्यासाठी एक दिशा निर्धारित करावी लागेल. एखादी वस्तू मला हलवायची आहे, तर मी कुठल्या दिशेने त्या वस्तूवर बल लावते त्याच दिशेने त्या वस्तूचं विस्थापन होईल ना. तर बल ही ती राशी आहे जिला दिशेची गरज आहे. परत तुम्ही बघितलेलं विस्थापन आणि अंतर, दोघांमधला फरक पण बघितलेला गेल्या वर्षी. त्याच्यानंतर चाल आणि वेग ह्याच्यामधला पण तुम्ही फरक बघितलेला, बरोबर आहे. अंतर आणि चाल ह्या दोन्ही अदिश राशी आहेत ज्यांना दिशेची गरज नाही. पण बिलकुल त्याच्या उलट विस्थापन आणि वेग ह्या सदिश राशी आहेत. आठवतंय? एक मिनिट हा, ऍक्च्युली ना मला तुम्हा सगळ्यांना बघण्यासाठी स्क्रीन शेअर थांबवावं लागतं, मग तुम्ही मला सगळे व्यवस्थित दिसता. हा, मला आता तुम्ही सांगा, आता जे मी एक्सप्लेन केलं तुम्हाला, हे सदिश राशी आणि अदिश राशी काय असते हे कोणाकोणाला समजलं? ज्यांना समजलं हात वर करा. ज्यांना ज्यांना समजलं सदिश राशी काय असते आणि अदिश राशी काय असते त्यांनी हात वर करा. अच्छा, ठीक आहे, काही जण हात नाही वर करत. अच्छा, भौतिक राशी काय असते ज्यांना समजलं त्यांनी हात वर करा. भौतिक राशी तर इझी होतं. ज्या राशीला आपण मोजू शकतो त्याला आपण भौतिक राशी म्हणतो. जसं की वस्तुमान, आकारमान, लांबी, रुंदी, घनता, बल, दाब, त्वरण, ह्या सगळ्या भौतिक राशीच आहेत आपण ज्या ज्या मोजू शकतो. वेळ, वेळेला मोजू शकतो, वेळ पण भौतिक राशी आहे, बरोबर आहे. आता परत एकदा सांगते, आता सदिश राशी आणि अदिश राशी म्हणजे काय असते एक्झाम्पल देऊन सांगते. समजा तुमच्यापैकी एका विद्यार्थ्याला मी म्हंटल की बाबा रे जा दुकानामध्ये जाऊन ना 2 किलो बटाटे घेऊन ये, 2 किलोग्राम बटाटे घेऊन ये. तर आता तो म्हणेल का बटाट्याची कुठली दिशा आहे, बटाटे कुठल्या दिशेत आणू? तर 2 किलोग्राम वस्तुमान एवढी माहिती पुरेशी आहे ते काम करण्यासाठी. तर वस्तुमान हे आपण 2 किलो मध्ये दाखवलं तर पूर्ण समजली त्याच्याबद्दल आपल्याला माहिती. तर म्हणून वस्तुमानाला दिशेची गरज नाहीये. वस्तुमान ही अदिश राशी आहे.
अदिश म्हणजे जिला दिशेची गरज नाही. आता बिलकुल ह्याच्या उलट, आता ह्याच्या उलट एक्झाम्पल काय देते मी, की आता मी त्याच विद्यार्थ्याला ही माहिती सांगितली की त्याला 2 किलो बटाटेच आणायचे विकत, पण मी सांगितलं त्याला की आपण जिथे आहोत तिथून एक दुकान 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याच दुकानामधून बटाटे आणायचे. मी फक्त त्याला सांगितलं 5 किलोमीटर अंतर, पण मी त्याला कुठली दिशा आहे ते नाही सांगितलं. मग आता तो 5 किलोमीटर, मग त्याला प्रश्न पडेल मला उत्तरेकडे जायचंय की दक्षिणेकडे जायचंय, ईस्टला जायचंय, वेस्टला जायचंय, कुठे जायचंय नक्की, बरोबर आहे. तर दिशा पण सांगावी लागेल ना. बघा तुम्ही ज्यावेळी नवीन ठिकाणी जाता तर तुम्ही रस्ता विचारताना दिशा पण विचारता ना, नुसतं अंतर नाही विचारत. की तो सांगतो ना माणूस तुम्ही ह्या दिशेला जावा, 2 किलोमीटर जावा, मग राईट टर्न घ्या, लेफ्ट टर्न घ्या, राईट. तर इथे अंतराबरोबर दिशेची पण गरज आहे. ज्याच राशीला आपण गेल्या वर्षी नाव दिलेलं विस्थापन, बरोबर आहे. गेल्या वर्षी तुम्ही विस्थापन शिकलेला, अंतराबरोबर दिशा पण सांगितली जाते, त्याला आपण काय म्हणतो, विस्थापन म्हणतो, बरोबर आहे. तर विस्थापनाला दिशेची गरज आहे. आता बघा सगळेजण, तुम्ही काही जण बेंचेसवर बसलाय, तुमच्या वर्गामध्ये टेबल असेल, तर समजा मी त्या 2 विद्यार्थ्यांना बोलवलं तुमच्याच पैकी आणि सांगितलं की मला ना हा टेबल इथून हलवायचा आहे, तर प्रत्येकाने 50-50 न्यूटन बल लावा त्या टेबलावर, पण मी दिशाच नाही सांगितली कुठल्या दिशेत टेबल हलवायचंय, तर मग काम करणं मुश्किल होईल. मुलं कन्फ्यूज होतील की ठीक आहे 50 न्यूटन दाबायचंय, त्याला बल लावायचंय, पण कुठल्या दिशेमध्ये. समजा दोन्ही इकडून एक लावतो आणि तिकडून एक लागतोय, काय होईल, आणि समान बल लावतात, ते टेबल हलणारच नाही ना, तिथल्या तिथेच राहील, बरोबर आहे ना. तर म्हणून बलाला काय आहे, दिशेची गरज आहे. म्हणून बल ही जी आहे ती सदिश राशी आहे. विस्थापन पण सदिश राशी आहे, वेग सदिश राशी आहे, त्वरण सदिश राशी आहे. ज्या ज्या राशींना दिशेची गरज असते त्याला आपण काय म्हणतो, सदिश राशी. ज्याला दिशेची गरज नाहीये त्याला आपण अदिश राशी म्हणतो. ठीक आहे. आता समजलं सगळ्यांना सदिश आणि अदिश काय आहे. ज्यांना ज्यांना समजलं हात वर करा. ठीक आहे, गुड, व्हेरी गुड. ओके, चला तर आता आपण आपल्या ह्या धड्यामध्ये पुढे जाऊयात. तुम्ही गेल्या वर्षीपासून ना फिजिक्स मध्ये एकच गोष्ट जास्त स्टडी करताय मुलांनो, ती म्हणजे गती, है ना. वस्तूची गती तुम्ही अभ्यासताय. आता ह्या गुरुत्वाकर्षण धड्यामध्ये पण बघा, गुरुत्वाकर्षणामुळे आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पृथ्वीला गती आहे, बरोबर आहे. गुरुत्वाकर्षणामुळे खूप साऱ्या गोष्टी घडतात आहेत. आपला जो हा चंद्र जो पृथ्वीभोवती फिरतोय तो पण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे फिरतोय, राईट. त्याला पण एक गती आहे. तर सगळ्यात आधी ना आपण गती, गेल्या वर्षी तुम्हाला धडा होता गतीचे नियम, गतीलाच आपण इंग्लिश मध्ये मोशन म्हणतो, आणि ह्या गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. आठवते तुम्ही 6वीला शिकलेला बहुतेक ते एक रेषीय गती, एक समान गती, त्याच्यानंतर ना वर्तुळाकार गती, अशी वेगवेगळ्या गतीचे तुम्ही प्रकार शिकलेला. तर गेल्या वर्षी तुम्ही गतीचे नियम ह्या धड्यामध्ये फक्त वस्तूची एक रेषीय गती शिकला आणि वर्तुळाकार गतीबद्दल थोडासा एक पॅरेग्राफ होता, बरोबर आहे. आता इथे गुरुत्वाकर्षणामध्ये तर वस्तू मोस्टली गोल गोलच फिरतातच. तर आधी मला सांगा गती काय असते, हे कोण सांगेल. कोण सांगेल गती काय असते. गतीचे प्रकार आठवतात. बघा सायन्स आणि गणित, तसं तर कुठलाच अभ्यास आपण नाही विसरायला पाहिजे, पण सायन्स आणि गणित हे 2 असे विषय आहेत की तुम्ही पुढे पाठ आणि मागे सपाट नाही करू शकत.
तुम्ही जे लहानपणापासून शिकताय ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावंच लागेल, तेव्हा पुढे जाऊन त्याच्या पुढचा अभ्यास तुम्हाला समजेल. राईट? तर आता तुम्ही 10वी मध्ये आहात, तर तुम्हाला 6वीचा पण अभ्यास नीट लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर अच्छा, तुम्ही वेगवेगळ्या गतीचे प्रकार शिकलेला छोट्या वर्गांमध्ये जे शिकलेले हात वर करा. ठीक आहे, व्हेरी गुड. अच्छा, आता ज्यांनी गतीचे प्रकार शिकलेत, पुढे येऊन फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या गतींची नावं आठवतात असतील तर सांगा ना कुणी. तर काय, मला ना इंग्रजीमध्ये नावं आठवतात आहेत, मराठीत मला नावं नाही माहिती. लवकर लवकर कोणीतरी येऊन पुढे सांग कॅमेराच्या. चुकलं तरी चालेल, इट्स ओके. अच्छा, मी एक काम करते, मी गतीचे त्या प्रकारच्या गतीचं उदाहरण देते, मग त्या गतीचं नाव तुम्ही मला गेस करून सांगायचं. ठीक आहे? वस्तू एका सरळ रेषेत चालली आहे, अशा प्रकारच्या गतीला कुठल्या प्रकारची गती म्हणतात? रेषीय गती. एक रेषीय गती. येस, व्हेरी गुड. वस्तू जसं की आपल्या घड्याळाचा काट्याचं टोक घ्या, घड्याळाचं काट्याचं टोक बरोबर असं एका गोल 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 फिरते वर्तुळामध्ये, त्या प्रकारच्या गतीला काय म्हणतात? वर्तुळाकार गती. येस, वर्तुळाकार गती. व्हेरी गुड. आता पुढचं उदाहरण, तुमचा झोक्याचं एक्झाम्पल घ्या. झोक्याची जी खालची बाजू आहे, लेफ्ट राईट लेफ्ट राईट, मागे जाते पुढे येते, मागे जाते पुढे येते, त्या प्रकारच्या गतीला कुठली गती म्हणतात? अर्धवर्तुळाकार गती. नाही, अर्धवर्तुळाकार गती मला नाही वाटत. इंग्रजीमध्ये त्याला ऑसिलेटरी मोशन म्हणतात. ऑसिलेटरी मोशन म्हणजे मागे पुढे होणारं मोशन असं. आता बघा, गरजेचं नाहीये की झोका आपल्याला अर्धा वर्तुळाकार दिसते म्हणून त्याची गती अर्धवर्तुळाकार आहे. सेम प्रकारच्या गतीमध्ये दुसरं पण एक्झाम्पल आहे, जसं की तुमची स्प्रिंग तुम्ही ताडली आणि खेचून दिली, म्हणजे सोडून दिली, तर ती अशी व्हायब्रेट होते. तर हे जे व्हायब्रेट होणारी गतीला मराठीत काय म्हणतात? कंपन गती. दोलायमान गती. कंपायमान गती. हा, हे कंपन समथिंगच काहीतरी नाव असेल, बरोबर आहे, ते कंपन होतं. राईट आहे. अच्छा, आता पुढच्या प्रकारचं एक्झाम्पल सांगते. आता एका विशिष्ट वेळेनंतर, नीट ऐका हा, एका विशिष्ट वेळेनंतर वस्तू तिची जशी गती होती ती सेम टू सेम गती परत रिपीट करते, किंवा तो मार्ग परत रिपीट करते एका विशिष्ट वेळेनंतर. मग विशिष्ट वेळेनंतर परत परत त्याच प्रकारची गती रिपीट होते, पुनरावृत्ती होते तिची, त्या प्रकारच्या गतीला काय म्हणतात? दोलायमान गती. दोलायमान गती. अच्छा, मला नाही माहिती. इंग्रजीमध्ये त्याला पिरियॉडिक मोशन म्हणतात. पिरियॉडिक मोशन म्हणजे एका विशिष्ट वेळेनंतर ते रिपीट होते, म्हणून पिरियॉडिक. एका पिरियड नंतर ते, तुमच्या तासाला इंग्लिशमध्ये पिरियड म्हणतात ना, तर एका विशिष्ट पिरियड नंतर ते रिपीट होते, मग त्या प्रकारच्या गतीला काय म्हणतात जरा शोधा. ठीक आहे. तर आता ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या गती आणि त्यांचे प्रकार आपण बघितले, बरोबर आहे. आता गतीची अवस्था, तर गतीची अवस्था काय असते ते मी तुम्हाला थोडंसं सांगते. गतीची अवस्था म्हणजे काय? आता जसं बघा, नीट ऐका, आज किती थंडी आहे किंवा गरमी आहे हे आपण काय सांगून सांगतो? कशावरून कळतं आज किती थंडी आहे किंवा गरमी आहे? ज्यावेळी आपण बातम्या बघतो तर ते काय सांगतात, मग आपल्याला कळतं आज किती थंडी किंवा गरमी आहे? तापमान.
तापमानावरून आपल्याला समजतं आज किती उष्णता आहे वातावरणामध्ये, बरोबर आहे, गरमी किती आहे किंवा थंडावा किती आहे, करेक्ट. तसंच गतीची अवस्था म्हणजे काय, नीट ऐका हा. गतीच्या अवस्थेमध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. गतीच्या अवस्थेमध्ये पहिली गोष्ट, वस्तू एका जागेला थांबलीये की ती गतिशील आहे, सगळ्यात पहिली तर ही गोष्ट येते, राईट. आणि दुसरी गोष्ट, जर ती गतिशील आहे तर त्या वस्तूचा वेग किती आहे, तो वेग एक समान आहे का, ती वस्तू कुठल्या दिशेत चाललीये, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. तर ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर तशा दोनच अवस्था आहेत. एक तर वस्तू विराम अवस्थेत आहे, विराम अवस्थेत म्हणजे काय, थांबलेली आहे, त्याला आपण म्हणतो स्टेट ऑफ रेस्ट. स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे विराम अवस्था. आणि दुसरी असते स्टेट ऑफ मोशन म्हणजे गतिशील अवस्था, की वस्तू गतिशील आहे, ती थांबलेली नाहीये. आणि मग परत जर ती गतिशील असेल तर मग आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बघतो, की तिचा वेग किती आहे, चाल किती आहे, ठीक आहे, तिने किती वेळात किती अंतर कापलंय, हे सगळं आपण नंतर बघतो. ठीक आहे. तर आता इथे बघा, हे स्लाइड वरती आता तुम्हाला स्क्रीन वरती दिसेल. दिसते गती व विराम अवस्था. एकतर वस्तू गतिशील असेल किंवा ती विराम अवस्थेमध्ये असेल. तर हे जरा नोट करा. अच्छा, आता तुम्ही जसं आता बघितलं, आपण काय काय बघितलं, आपण की वेगवेगळ्या गतीचे प्रकार आपण बघितले, राईट. त्याच्यामधला जो दुसरा प्रकार होता वर्तुळाकार गती, आणि त्याच्यामध्ये पण एक समान वर्तुळाकार गती, हे तुम्ही ऑलरेडी गेल्या वर्षी 9वी मध्ये शिकला आहात. बघूया आता कोणाला आठवतोय आणि गेल्या वर्षी अभ्यास कोणी किती चांगला केलाय. कोण सांगेल मला सगळ्यात आधी तर एक समान गती काय असते, आणि मग वर्तुळाकार गतीमध्ये एक समान गती काय असते, हे कोण सांगेल मला. चला मी स्क्रीन काढतेय, कारण मला आता तुम्हा सगळ्यांना मोठं बघायचंय. हा, कोण सांगेल आता एक समान गती काय असते, सगळ्यात आधी कोण सांगेल. एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये असा एक पण विद्यार्थी नाहीये ज्याला उत्तर येतंय, म्हणजे अभ्यास नाही केला कोणीच गेल्या वर्षी. येस बेटा, हा ज्याने कोणी हँड रेज केलाय अनम्यूट, पुढे ये, माईक अनम्यूट कर आणि बोल. पृथ्वीची परिवर्तन गती. एक समान गती. एक समान गती आधी सगळ्यात आधी मी विचारलंय काय असते. खोकराले गव्हर्नमेंट स्कूल जे लिहिले रेड युनिफॉर्म मध्ये काही बॉईज बसलेत, एकाने हात वर केलेला. बेटा पुढे येऊन अनम्यूट करून बोलू शकतोस तू. जेव्हा एखादी वस्तू एक समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्याला एक समान गती असे म्हणतात. व्हेरी गुड बेटा, एक्झॅक्टली. एक समान कालावधीमध्ये एक समान अंतर कापते, राईट. म्हणजे समजा आपण एक वस्तू, एक गाडी सुटली आपल्या इकडून, एका हायवेवर गाडी निघाली. पहिल्या 5 मिनिटात समजा तिने 2 किलोमीटर अंतर कापलं. परत दुसऱ्या 5 मिनिटात 2 किलोच अंतर कापलं. परत तिसऱ्या 5 मिनिटात परत 2 किलो अंतर कापलं. म्हणजे ती एक समान वेळेमध्ये एक समान अंतर कापते, राईट. त्याला आपण काय म्हणतो, एक समान गती म्हणतो. आता मग हे एक समान गती मेंटेन ठेवण्यासाठी वस्तू एकाच विशिष्ट चालीने गतिमान असते, म्हणजे स्पीड तिचा सेम असतो, बरोबर आहे. तुम्ही गाडीमध्ये बसल्यावर बघा ते स्पीडोमीटर असतं, जसं जसं आपण वेग वाढवतो, स्पीड वाढवतो, ते 10 वरून 20 वर, 20 वरून 30 वर जातं, राईट. तर ते आपल्याला पूर्ण जर्नीमध्ये, पूर्ण यात्रेमध्ये जर समान अंतर कापायचंय समान वेळेमध्ये,
तर ते एकाच पॉइंटर वरती ते ठेवावं लागेल, एकाच गतीने आपल्याला जावं लागेल, राईट. एक समान गतीने आपल्याला जावं लागेल. ते 20 किलोमीटर प्रति तास असू शकतं, किंवा आपण इंग्रजीमध्ये जर म्हटलं तर 20 किलोमीटर पर आवर असू शकतं, 20 मीटर पर सेकंड असू शकतं, किती पण असू शकतं. तर आपल्या नॉर्मल दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपल्या माणसाने बनवलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा काही नैसर्गिक गोष्टी आहेत, त्यांची गती एक समान नसते, है ना. कारण आता बघा, आपण गाडीला जसं स्टार्टच करताना शून्यापासून करतोय, हळूहळू आपण गाडीची स्पीड वाढवतो. रस्ता मोकळा असेल तर खूप जास्त चांगल्या स्पीडने आपण जातो, पण रस्त्यावरती ट्रॅफिक असेल, सिग्नल लागला किंवा गर्दीचा रस्ता असेल तर आपल्याला स्पीड कमी करून हळूहळू लक्ष देऊन गाडी चालवावी लागते, राईट. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एक समान गती नाही मेंटेन करू शकत. पण काही नैसर्गिक गोष्टी आहेत या जगामध्ये, पूर्ण जगामधलं मी बोलते, तर त्या जगामध्ये त्या नैसर्गिक गोष्टी एक समान गतीनेच गतिशील आहेत. कोण देईल मला उदाहरण नैसर्गिक काही गोष्टी ज्या एक समान गतीने गतिशील आहेत? कोणत्या आहेत अशा त्या गोष्टी? तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, थोडस डोकं लावा. हा बेटा, परत एकदा मोठ्याने बोल. हा, येस. आपल्या पृथ्वीची गती एक समान आहे की नाही? बरोबर 365 वर्षामध्ये ती एक राऊंड कंप्लीट करते सूर्याभोवती. सेम टू सेम बरोबर 24 तासामध्ये पृथ्वी स्वतः भोवती एक राऊंड कंप्लीट करते, राईट. ते चेंज होते का कधी? आपल्याला 24 तासाचा जो आपला दिवस आहे तो कधी होत झाले असं की अरे 23 तासाचा झाला किंवा 25 तासाचा झाला, असं कधीच नाही होत ना. तर पृथ्वी एक समान गतीने गतिशील आहे. आपले बाकीचे जे ग्रह आहेत ते पण एक समान गतीने गतिशील आहेत सूर्याभोवती, राईट. आपला जो चंद्र आहे तो पण एक समान गतीने गतिशील आहे पृथ्वीभोवती. कळते तुम्हाला? तर एक समान गती काय असते ते समजलं. आता एक समान वर्तुळाकार गती काय असते ते आता नीट आपण समजून घेणार आहोत, ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी एक स्क्रीन शेअर करते. येस, माझा फळा आता दिसत असेल सगळ्यांना, बरोबर? आता बघा, नीट लक्ष देऊन बघा हा मुलांनो. आता हे एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते, तर नीट लक्ष देऊन ऐका की काय आहे हे. बघा, दोघांमध्ये की नाही, नीट लक्ष देऊन ऐका हा. ज्यावेळी वस्तू सरळ रेषेत जाते आणि तीच वस्तू वर्तुळाकार जाते, तर ना काही काही भौतिक राशींची ना नावं आपण चेंज करतो आपल्याला व्यवस्थित समजावं म्हणून, ठीक आहे. आता नीट बघा इथे. वस्तू समजा इथे ए पॉइंट वरती आहे आणि ती सरळ रेषेमध्ये बी पर्यंत आली, तर आपण काय बघतो की ए पासून बी पर्यंत तिने अंतर कापलेलं आहे काही, राईट. ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी तिला वेळ पण लागला. मग हे जे अंतर कापलंय ते काय घेतो आपण? किलोमीटर मध्ये घेतो किंवा मीटर मध्ये घेतो. समजा ते मीटर मध्ये घेतलं आणि वेळ आपण कशामध्ये घेतो? आपण सेकंड मध्ये घेतो वेळ, राईट.
तर ह्या दोघांना जोडणारी परत एक राशी, आपण नवीन एक राशी बनवली, ती म्हणजे काय होती? गेल्या वर्षी तुम्ही शिकलेलं चाल अंतर भागिले वेळ, आठवते? आणि ज्यावेळी आपण ह्या चालीला दिशा पण दिली तेव्हाच आपण त्याला नाव दिलं वेग. आणि वेगाची काय होती व्याख्या? विस्थापन भागिले वेळ. बरोबर आहे. आणि आता आपण ज्यावेळी एक समान गतीबद्दल बोलतोय, तर समजा वस्तू ए पासून बी पर्यंत आली, परत बी पासून सी पर्यंत गेली, सी पासून समजा डी पर्यंत गेली, तर आपण काय बघितलेलं? एक समान अंतर कापलं जाते, 2 किलोमीटर 2 किलोमीटर 2 किलोमीटर, प्रत्येक 5-5 मिनिटांमध्ये. मग त्या गतीला आपण म्हटलेलं एक समान गती. तर आता काय होतंय नीट बघा. आता समजा हे केंद्र आहे आणि वस्तूने इथून चालू केले. समजा पॉइंट ए ला आहे वस्तू आणि ती आता काय चाललीये? गोलाकार दिशेमध्ये चालली, वर्तुळाकार दिशेमध्ये चालली. आता मी ना मुलांनो बोर्डवरती माझ्याकडे जो डिजिटल पेन आहे त्याने बनवते हा वर्तुळ. तर हे परफेक्ट वर्तुळ बनेलच जर गरजेचं नाहीये. मी ट्राय करते व्यवस्थित करेक्ट वाला वर्तुळ बनवायला. ठीक आहे. तर समजा हा असा वर्तुळाकार मार्ग आहे. तर पॉइंट ए ला आहे वस्तू आणि आपण बघितलं पहिल्या 1 सेकंदामध्ये, नीट बघा, पहिल्या 1 सेकंदामध्ये जसं तिने चालू केलं, ती ए पासून इथे बी पर्यंत आली आणि किती सेकंदामध्ये आले? 1 सेकंदामध्ये. आणि जेव्हा आपण हा जो तिचा कोन मोजला, समजा हा कोन होता 10 अंश, बरोबर ना? इथे आता अंतर कसं मोजणार ना? तर इथे आपण अंतर कोनाच्या रूपामध्ये मोजतोय. तर 1 सेकंदामध्ये तिने किती कोन कापला? 10 अंश. परत ती बी पासून इथे सी पर्यंत आली आणि तेव्हा आपण हा कोन मोजला, तर 1 सेकंदामध्ये परत हा 10 अंश कोन होता. तर म्हणजे काय? ती एक समान वेळेमध्ये, एक मिनिट, तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज येतोय का? आणि स्क्रीन दिसते का? कोणीतरी अनम्यूट करून हो म्हणा. हो, दिसते. आणि आवाज पण येतोय व्यवस्थित? हो. ओके, ठीक आहे, ग्रेट. तर मग काय होतं? एक समान वेळेमध्ये इथे पण एक समान अंतरच कापलं जाते, पण जेणेकरून वस्तू वर्तुळाकार मार्गावर चाललीये ते अंतर आपण कोनाच्या रूपामध्ये मोजतोय. तर प्रत्येक 1-1 सेकंदामध्ये वस्तू किती कोन इथे मोजते? 10-10 अंशाचा कोन. तर अशा प्रकारच्या गतीला आपण एक समान वर्तुळाकार गती म्हणतो. समजतंय काय म्हणतोय? एक समान वर्तुळाकार गती म्हणतोय. मग आता ही जी एक समान वर्तुळाकार गती आहे, ह्याच्यामध्ये पण 2 गोष्टी आहेत, चाल पण आहे आणि वेग पण आहे. पण इथे वर्तुळाकार गती असल्यामुळे चालीचं सूत्र थोडं वेगळं असणार आहे. नॉर्मली एका रेषेमधल्या चालीचं सूत्र काय होतं, जे आता मी बोर्डवर लिहिलंय? हे आहे ना, हे इथे दिसतंय ना तुम्हाला, अंतर भागिले वेळ आहे. तर इथे वर्तुळाकार चाल असेल, वर्तुळाकार चालीचं आता सूत्र काय बनेल इथे? अंतर भागिले वेळ न बनता, समजा हा कोन, तुम्हाला आठवते ना आपण कोणाला आपण जसं काही किंमत माहिती नसल्यावर एक्स घेतो, तसं इन जनरल आपण हा जो कोन आहे त्याला आपण नाव देणार आहे थीटा भागिले वेळेसाठी टी. तर हे नवीन सूत्र आहे वर्तुळाकार चालीचं, थीटा भागिले टाइम, टी वेळ. आणि सेम इथे जसं वेग होतं ना, विस्थापन भागिले वेळ, इथे पण वेगळं सूत्र येईल. तर आता आपण असं काय, मग तेच तुम्हाला सांगत होती की वस्तू जर सरळ रेषेमध्ये जाणार असेल
तर त्या भौतिक राशींची नावं वेगळी आहेत. तू जर वर्तुळाकार दिशेत जाणार असेल तर सेमच भौतिक राशी आहेत, पण थोड्या वेगळ्या असल्यामुळे आपण त्याला जे आहे ती नावं वेगळी दिलेली आहेत. समजते इथपर्यंत तुम्हाला? चला, तर आता ह्या टॉपिकवर परत एकदा माघारी आपण येणार आहोत पुढच्या टॉपिक म्हणजे पुढे येणाऱ्या धड्यामधल्या काही टॉपिक्स मध्ये. तर त्याआधी मला अजून एक नवीन टॉपिक तुम्हाला इथे सांगायचंय, जो त्याच्यासाठी मी आधी एक प्रश्न विचारते. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? मला जरा त्या सायंटिस्टचं नाव सांगा. मी सांगते, आयझॅक न्यूटन यांनी लावला गुरुत्वाकर्षणाचा शोध. येस, आयझॅक न्यूटन यांनी शोध लावला. तर म्हणून मग त्यांनी जो गुरुत्वाकर्षणाचा नियम दिला, हे न्यूटन यांनीच गतीचे जे 3 नियम दिलेले गेल्या वर्षी तुम्ही शिकलाय, बरोबर आहे? तर न्यूटन यांनीच अजून एक नियम दिलेला आहे आणि तो आहे गुरुत्वाकर्षणाचा नियम. तर जसं आता आपण बघितलं की पृथ्वी फक्त ही एकमेव वस्तू नाहीये ज्याच्याकडे गुरुत्वाकर्षण आहे. सूर्याकडे गुरुत्वाकर्षण आहे आणि ते पृथ्वीपेक्षा जास्त आहे, म्हणून मग सूर्याभोवती पृथ्वी फिरते, बरोबर आहे? पृथ्वीकडे जे गुरुत्वाकर्षण आहे पण ते आपल्या चंद्रापेक्षा कमी आहे, म्हणून चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो. म्हणजे जेवढं ज्याच्याकडे जास्त गुरुत्वाकर्षण त्याच्या भोवती दुसऱ्या वस्तू फिरतात. करेक्ट आहे? येस, फिरतात किंवा डायरेक्ट येऊन पडतात. पण पृथ्वीवरती काही गोष्टी डायरेक्ट गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडतात, राईट? तर मग कुठली वस्तू कुठल्या वस्तूला किती आकर्षित करते, किती बलाने स्वतःकडे खेचते, त्याच्यासाठी जो नियम आहे तो आहे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. ठीक आहे? तर आता जो आपला हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिलाय. जरा पुस्तक ओपन करा आणि एक जण कोणी तर मला वाचून दाखवा तो नियम. व्हेरी सिम्पल, फक्त समोर येऊन वाचून दाखवायचंय मला. लवकर लवकर, आपला क्लास संपायची वेळ झाली. हँड्रेस करा कोण येतंय. पुस्तकात बघून नुसतं वाचायचंच आहे. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, दॅट्स इट. हँड्रेस करा कोण येते समोर. अरे वाचण्यासाठी एवढं विचार करताय, नुसतं वाचायचंच तर आहे. एक विद्यार्थी कोणीतरी समोर या किंवा स्वतःच्या जागेवरती उभे राहा आणि मोठ्या आवाजात एकदम स्पष्ट फक्त तो नियम वाचायचा आहे. नियम जो स्टेटमेंट आहे त्याचं वाक्य जे आहे ते. लवकर. कोणता नियम आहे? न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम बेटा. झाडांवर खाली पडल्यामुळे त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे. बेटा मला हे पूर्ण पॅरेग्राफ नकोय. बोल्ड अक्षरामध्ये डार्क करून दिलेलं फक्त नियमाचं स्टेटमेंट आहे तेच हवंय. बेटा तू वाचते बरोबर, पण आवाज ना मधनं ब्रेक होतोय. ठीक आहे, काही हरकत नाहीये. चला मी एक्सप्लेन करते आणि तुम्हाला तो नियम दाखवते.
नेटवर्क प्रॉब्लेम आहे मॅम. ठीक आहे. बघा तुमच्या पुस्तकामध्ये चेक करा. हाच तो नियम असेल की प्रत्येक वस्तू, प्रत्येक जगामधील, आपल्या पूर्ण युनिवर्स मधली जगातील प्रत्येक वस्तू, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला स्वतःकडे काय करते, ठराविक बलाने आकर्षित करत असते. आता हे जे ठराविक बल आहे ते कसं कळणार आपल्याला? तर हे जे ठराविक बल आहे ते कसं कळेल आपल्याला, ते कसं आपण कॅल्क्युलेट करणार, त्याला कसं मोजणार? तर हे बल त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकारीतला समानुपाती असते. समानुपाती म्हणजे माहिती आहे, त्या दोन वस्तूंचे जे मास आहे, वस्तुमान आहे, त्याला गुणाकार केला तर त्याचं जे गुणाकाराचं जे उत्तर येईल त्याच्या ती समानुपाती असते. आणि त्या वस्तूंच्या केंद्रातलं जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाला ती व्यस्तानुपाती असते. म्हणजे मी काय म्हणते तुम्हाला आता एक्सप्लेन करते फळ्यावरती. बघा, दिसतोय फळा? बघा आता नीट. बघा, समजा इथे आपली एक वस्तू आहे आणि त्या वस्तूचं वस्तुमान आहे M1. बाहेर लिहिते. आणि हे ते वस्तूचं केंद्रक आहे. आणि इथे एक दुसरी वस्तू आहे, त्या वस्तूचं वस्तुमान आहे M2 आणि हे त्या वस्तूचं केंद्रक आहे. ह्या दोघांना जर आपण केंद्रकांना जोडलं असं आणि ह्याच्या मधलं अंतर आपण समजा घेऊया D, या दोन केंद्रकांमधलं अंतर किती आहे D, तर ह्या दोन्हीच्या दोन्ही वस्तू एकमेकांना स्वतःकडे एका बलाने आकर्षित करणार. आणि ते आकर्षण बल म्हणजेच काय, आपलं गुरुत्वाकर्षण बल. मग न्यूटनचा नियम काय सांगतो, तर ह्या दोघांमधलं हे जे आकर्षण बल आहे हे समानुपाती आहे त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराला. आणि हेच बल व्यस्तानुपाती आहे त्या दोन्ही वस्तूंच्या केंद्रकामधील अंतराच्या वर्गाला. इथपर्यंत समजते? स्क्रीन काढते, मला तुम्हाला बघायचंय. इथपर्यंत समजलं सगळ्यांना मी काय म्हंटल, हो की नाही? ज्यांना ज्यांना समजलं हात वर करा. समानुपाती व्यस्तानुपाती काय असतं हे तुम्ही ऑलरेडी गणितामध्ये शिकलाय, माहितीये ना? एक राशी वाढवल्यावर दुसरी पण वाढत असेल तर म्हणजे ते दोघे एकमेकांशी काय आहेत, समानुपाती आहेत. एक वाढल्यावर दुसरी कमी होते, त्याला व्यस्तानुपाती म्हणतात. करेक्ट? तर आता चला मग परत एकदा फळा शेअर करते तुमच्या बरोबर. तर बघा, आता मी जे लिहिले आणि तुमच्या पुस्तकामध्ये जे वाक्य दिले शब्दामध्ये, बघा ते दोन्ही कसं एकमेकांशी जोडलेले. काय होतं नीट बघा. प्रत्येक वस्तू, विश्वामधली प्रत्येक वस्तू, म्हणजे समजा ही पहिली वस्तू आहे, प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे काय करते, आकर्षित करते, खेचते ती स्वतःकडे. एका विशिष्ट बलाने ती स्वतःकडे खेचते. आणि ते विशिष्ट बल, हे जे F आहे, ते विशिष्ट बल त्या दोन्ही वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. आणि त्या दोन वस्तू मधले जे केंद्रामधलं अंतर आहे, त्या केंद्रातील अंतराच्या वर्गाला काय असते, ती व्यस्तानुपाती. म्हणून व्यस्त आहे म्हणून मी एक छेद लिहिले. मग आता काय करू शकतो आपण, गणित वापरून ह्या दोघांना कंबाईन करू शकतो. आपण ह्याला डायरेक्ट असं लिहू शकतो, F हा समानुपाती आहे M1 M2
भागिले डी चा वर्गाला, राईट. आणि तुम्हाला ऑलरेडी माहितीये आपण हे चिन्ह काढून काय करू शकतो, एक स्थिरांक घेऊ शकतो, बरोबरच चिन्ह टाकून एक स्थिरांक घेऊ शकतो आणि उरलेलं जसंच्या तसं लिहू शकतो, राईट. अच्छा, तुमच्या पुस्तकामध्ये इथे डी स्क्वेअर असेल किंवा आर चा वर्ग असेल, दोन्ही पण चालेल. अंतर आपण आर घेऊ शकतो किंवा डी पण घेऊ शकतो. हे सूत्र आहे तुमच्या पुस्तकामध्ये. कोणाकोणाला पुस्तकात हे सूत्र दिसतंय जे मी आता काढलं, हातवर करा. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये चेक करा, ते सूत्र लिहिलेलं दिसलं असेल. दिसतंय? बाकी सगळ्यांच्या पुस्तकामध्ये आहे. ज्यांना दिसत नाहीये म्हणजे तुम्ही शोधलं नाहीये व्यवस्थित मुलांना. अच्छा, मला सांगा तुमच्या पुस्तकामध्ये तिथे डी चा वर्ग आहे की आर चा वर्ग आहे? डी चाच वर्ग आहे ना, ठीक आहे. अच्छा, तर आता मला कोण सांगेल हा स्थिरांक म्हणजे काय असतो? हे तुम्ही ऑलरेडी 8वी पासून गणितामध्ये शिकत आलाय. समानुपाती, व्यस्तानुपाती, मग स्थिरांक कसा येतो? कोण सांगेल मला स्थिरांक काय असतं? तर इथे न्यूटनने त्या स्थिरांकाला नाव दिलं जी. कॅपिटल जी हे त्या स्थिरांकाला नाव दिले आणि ह्याला म्हणतात गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक. तुम्हाला माहितीये असे खूप कमी स्थिरांक आहेत ह्या जगामध्ये ज्यांची पूर्ण विश्वामध्ये, पूर्ण जगामध्ये किंमत कधीच नाही बदलत. म्हणून त्याला म्हणतात युनिव्हर्सल कॉन्स्टंट, म्हणजे वैश्विक स्थिरांक त्यांना असं नाव दिलेलं आहे. त्यांच्यापैकी हा गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक कॅपिटल जी हा एक आहे ज्याची पूर्ण विश्वामध्ये कुठे पण जावा त्याची किंमत कधीच नाही बदलत. ठीक आहे, तर आता आपला क्लास संपवायची वेळ झालीये. 2 होमवर्क देते मी तुम्हाला, नोट करा. पहिला होमवर्क ऑलरेडी दिलेला होता, रिपीट करते मी, की ह्या जगामधून गुरुत्वाकर्षण बल संपले तर काय बदल घडतील, हा पहिला प्रश्न होता. दुसरं, हा गुरुत्वाकर्षण स्थिरांक काय आहे ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची आहे आणि ते तुमच्या पुस्तकामध्येच त्याचं उत्तर दिलेले ऑलरेडी. गुरुत्वाकर्षण स्थिरांक काय आहे हा दुसरा प्रश्न आहे. ठीक आहे, आणि तिसरा होमवर्क काय आहे तो लिहायचा नाहीये. अच्छा, एकदा फक्त नोटबुक मध्ये बघून लिहा आणि पाठ करा. हा गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे त्याचं जे वाक्य आता तुम्ही वाचले एका जणाने, की विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला एका विशिष्ट बलाने स्वतःकडे आकर्षित करते, हे वालं जे पूर्ण वाक्य आहे, गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे न्यूटनचा, तो छान हँडरायटिंग मध्ये नोटबुक मध्ये लिहायचंय आणि काय करायचंय त्याला पाठ करायचंय. एक्झाम मध्ये हा डेफिनेटली विचारला जातो. ठीक आहे, आणि तो लिहून झाल्यानंतर ना त्याच्या खाली हे जे मी आकृती बनवली आहे आणि हा जो फॉर्म्युला मी काढलाय, म्हणजे हे जे सूत्र बनवलंय हे तुमच्या पुस्तकामध्ये पण सेम टू सेम असंच असेल. नियम लिहून झालं त्याच्या खाली हे कॉपी करायचंय. तो नियम शब्दाच्या रूपामध्ये आणि हे जे आपण सूत्र बनवले हे गणिताच्या रूपामध्ये, म्हणजेच त्याच नियमाचं हे गणितीय स्वरूप आहे जे तुम्हाला करायचंय. हे पण एक्झाम मध्ये येणार, फक्त तो नियम नाही विचारणार, त्या नियमाबरोबर गणिताच्या सूत्राच्या रूपामध्ये पण ते कसं येईल ते पण दाखवा असा प्रश्न असतो. तर हे पण तुम्हाला करायचंय. ठीक आहे, चला तर आता आपण इथे आपला क्लास थांबूया, वेळ झालेली आहे. आता आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. अच्छा, मला आता सांगा, ज्या ज्या विद्यार्थ्यांना आज आपण जे शिकवलंय एकदम व्यवस्थित समजलं सगळं, त्यांनी सगळ्यांनी हात वर करा. समजलं? व्हेरी गुड. क्विकली मी रिवाइज करते आपण आज काय काय शिकलो. सगळ्यात आधी आपण बघितलं भौतिक राशी काय असते. भौतिक राशीचे 2 प्रकार बघितले, सदिश राशी, अदिश राशी. नंतर आपण बघितलं गती काय असते, गतीचे वेगवेगळे प्रकार बघितले.
नंतर आपण बघितलं एक समान वर्तुळाकार गती काय असते, बरोबर आहे. आणि नंतर आपण मग हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम बघितला. ठीक आहे, चला तर आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये ह्याच धड्याचा पुढचा टॉपिक शिकणार आहोत. ते काय शिकणार आहोत मी तुम्हाला नेक्स्ट टाइमच सांगेल. तोपर्यंत प्लीज थोडा धडा आपण वाचून काढा. ठीक आहे, चला तर आज आपण इथे क्लास संपूया. आय होप सगळ्यांनी होमवर्क नोट केलाय. चला.